नमस्कार, कशा आहात तुम्ही? नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काय केलं आहे, सत्यनारायण केलेलं आहे. तर आता तुम्हाला समजलेलाच विषय. तर आज गुरुपौर्णिमा होती आणि तुमच्या गुरुला तुम्ही गुरुपद घेतला असन, नसन घेतलं तरी 8 वाजेपर्यंत तुम्ही घेऊ शकता. कारण गुरुपद हे सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत तुम्ही घेऊ शकत होते. तर आम्ही घेतलेला आहे. मी त्याचा सुद्धा शॉट मी अपलोड करणार आहे. आणि आज होती गुरुपौर्णिमा. एवढा असा आपला भाग्याचा दिवस. जे आपले आईवडील असतात ते आपले गुरु असतात. आणि त्यानंतर आपले काही देव टीचर सगळे काय असन ते आपले गुरुच आहे. आणि जो कोणी आपल्याला शिकवतो आणि त्याच्यातून आपला काहीतरी अनुभव भेटतो ते सगळे आपल्याला जो कोणी शिकवणार आहे तो आपला गुरुचा असतोय. कारण आपल्याला आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत नवीन नवीन गोष्टी काहीतरी शिकत राहायच्या आहेत. तर आपण आता दुसरीकडे न घेता जर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर बघा आता आपली काय चालू आहे तुम्हाला सांगते आहे. ही आपली सत्यनारायणाची पूजा चालू आहे. तर पूजा करताना हे चालू आहे आपण जे आहे नारायणाची पूजा रंगनाथ यांना आपण आहे ना नैवेद्य अर्पण करतो. तर तेव्हा काय म्हणालं होतं, आपण आहे स्वाहा, प्राण आहे स्वाहा, समन आहे स्वाहा, उदान आहे स्वाहा, ते सर्व काही आणि ओम ब्रह्मण आहे स्वाहा. मग ते नैवेद्य समर्पणाने 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा असतो. तर हा 15 दिवसा आपले काय असतंय. त्यानंतर आपल्याला 1 ते 5 अध्याय वाचायचे असते सत्यनारायणच्या पुस्तकातले. आणि त्यासाठी प्रसाद करावा तर तो प्रसाद आधी बघून घेऊ आपण. तर त्यासाठी काय लागतंय, गरा, तूप, साखर एवढंच साहित्य लागतंय. आणि मग शिराला आपण सुरुवात करून घेणार आहोत. तर काय केलेलं आहे माहिती आहे तुम्हाला, 1 वाटी जे तूप घेतलं तेवढंच वाटी साखर आणि तेच वाटी आपण काय घेतलेलं आहे, रवा घेतलेला आहे. तर आणि 1 केळ तुळशीपत्र देखील घेतलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं काय काय घेतलं होतं. त्या अगोदर हा व्हिडिओ डायरेक्ट असा चालू केलेला आहे. तर गरा म्हणा किंवा रवा म्हणा दोन्ही शब्द एकाच जे आहे. तर आपण आहे ना तो रवा भाजून घेणार आहोत. तर 1 वाटी तूप घालून 1च वाटी रवा टाकलेला आहे. तर ते तुम्ही बघितलं. 1 वाटी साखर तिकडं पाणी तापायला ठेवलेलं आहे. तर बघा तुम्ही ब्राह्मण आपल्याकडे सत्यनारायणला तर 1 सव्वा किलो साखर, सव्वा किलो तूप, सव्वा किलोच साखर, तूप पण रवा असा तो सत्यनारायणाचा प्रसाद असतो. तसं आपण घरी देखील करू शकतो. आपण सव्वा किलो न घेता तर 1 वाटीचं माप करून तुम्ही घेऊ शकता. कारण हा प्रसाद इतरांना न देता आपल्या घरात जेवढे आहेत तेवढ्यांनाच हा प्रसाद द्यायचा असतो. त्यामुळे प्रसाद करताना आणि याचा ना कुठंही तसा न राहता कामा नये. प्रसाद हा ताजाच खाण्यात गेला पाहिजे. त्यामुळे ना विचारपूर्वक हा प्रसाद थोडासाच करायचा. आणि हा सत्यनारायणाचा प्रसाद आहे तो देखील अप्रतिम झाला. तर त्यानंतर केळी घातलेली आहे आणि लगेच तुळशीपत्र घालून घेतले. तुम्हाला वाटेल पाणी जास्त झालं आहे किंवा पाणी वगैरे काहीच जास्त नाही झालं, एकदम परफेक्ट शिरा होणार आहे आपला. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, त्यात साखर घालून घ्यायची आहे आणि 1च वाटी आपला शिरा आपल्याला तयार करायचा आहे. हा असा सत्यनारायणाचा महाप्रसाद तर खूप सुंदर लागतो. तुम्ही इतर वेळेस जो शिरा करा आणि प्रसादाच्या दिवशी तो शिरा करा, तो वेगळाच लागतो आणि खूपच छान लागतो. त्याची टेस्टच वेगळी येते. काय माहिती, देवाचं नाव घ्या आणि कुठली गोष्ट करा ती एकदम भारीच होते नाही का. तर बघा आपला अप्रतिम असा प्रसाद तयार झालेला आहे. तर ना कुठलीही आणि हा सत्यनारायण हा 5 ते 7च याच वेळेत करायचा असतो. तो पण संध्याकाळच्या वेळेस करावा लागतो. तर पौर्णिमा जर आदल्या दिवशी लागलेली असली तर दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायण घालू शकतो. तुमची पौर्णिमा कधी दाखवलेली आहे त्यावर असते. आणि जर तुम्ही स्वामी समर्थाच्या ग्रुपवर असताना तिथं येतं कधी करायचे आहे उगवत्या सूर्योदय असं तसं असतं ते. त्यानंतर आपण घेतलेले आहे 4 आंब्याचे डगळे, ते खूप महत्त्वाचे आहे. आणि आज आपण धागा बांधलेला आहे स्वामींचा, तुम्हाला दिसतच आहे. त्यानंतर एक चौरंग लागतं पण चौरंग आपला खूप छोटा आहे त्यामुळे आपण काय केलं, खाली पाट टाकलेलं आहे त्यावर एवढी सगळी सामुग्री घेतलेली आहे. त्यासाठी एक सत्यनारायणाचा फोटो, सत्यनारायण पूजा विधीचं पुस्तक, 1 व्हाईट रुमाल, ते 4 काय केलेलं आहे आपण त्या चौरंगाला ते असे बांधून घेतलेले आहे. जे आंब्याचे डगळे आहेत ते. तर लागणार साहित्य सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. तर 15 विड्याची पानं घेतलेली आहे. आणि जर सत्यनारायणाचं पुस्तक असलं तर काहीच अडचण नाही, तिथं सगळी सामुग्री दिलेली आहे. तर 2 कलश, 1 तांबण, तांदूळ, गहू आणि आपल्याला काय घ्यायचं आहे, त्या 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहे, खडीसाखर घ्यायची आहे. परत काय घ्यायचं आहे, नागिनीची पानं, आंब्याची पानं, हळदी, कुंकू, अक्षता आणि चंदन. आणि आपल्याला काय घ्यायचं आहे, धूप, दीप सर्व आणि फुलंसुद्धा घ्यायची आहे. तर शिऱ्याचा प्रसाद, खडीसाखर इतक्या गोष्टी लागतात. तर काय करायचं आहे, ती सगळं कलशाला आपण
असं 5 बोटं ओढून घ्यायच्या, त्यात हळदी कुंकू अक्षता टाकून फुलसुद्धा टाकायचं आहे. पण फुलं आपण जेव्हा जेव्हा तो उच्चार करणार आहोत तेव्हा आपण ते करणार आहोत. तर आपली पूजा मांडणी चालू झालेली आहे. जेवढी दाखवते तेवढी मी तुम्हाला पूजा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आकारात म्हणजे 12 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे थोडं जवळपास. तर बघा, त्यानंतर आपलं तामण खूप मोठं होत होतं आणि त्यानंतर सत्यनारायणाचा फोटो काही दिसतच नव्हता व्यवस्थित. त्यामुळे म्हणलं तामण काढून टाकलं आणि मग आपण प्लेट घेणार आहोत. तर ते फोटो तुम्हाला दिसलाच नसता आणि तुम्हाला काही मला पण नसता दिसला. त्यामुळे तामण काढून घेतलं आणि अशी प्लेट ठेवली. असं केलं तरी चालतं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. देवाला ना श्रद्धा महत्त्वाची असते आणि श्रद्धा ही असायलाच पाहिजे. तर बघा तुम्ही, आत्ता आपला रंगणात ठेवलेला आहे, त्याला छान असा सकाळीच आपली पूजा झाली ती छान प्रकारे रांगोळी काढायची. फॅनच्या हवेमुळे रांगोळी अशी झुकझुकते आले आणि टाईम पण आपल्याला थोडासा राहिला होता, त्यामुळे पटपट रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला. आणि हा आपला घरगुती ब्लॉग आहे आणि ब्लॉग पण असतात आणि रेसिपीसुद्धा असते. इतर ठिकाणचे देवदर्शनसुद्धा तुम्हाला होतात. मी खूप वेळेस तुम्हाला विचारलं आहे तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात नाही का. तर माझं शूट करायचं काम आहे, माझं काम करायचं काम आहे, पण तुम्हीसुद्धा मला जर प्रतिसाद दिला तर मला खूप छान प्रकारे उत्साह वाटतो आणि नवीन अपडेट द्यायला तुम्हालासुद्धा छान प्रकारे माहिती द्यायला खूप छान वाटतं. पण कधी कधी काय होतं माहिती का, चॅनलवर काम करत असताना जर सपोर्ट नाही भेटला ना तर खूप हिरमोड होतो आणि खूप त्रास होतो बरं का. याचा त्रास म्हणजे कसा होतो माहिती का, जर आपल्या व्हिडिओला व्ह्यू आले नाही ना तर खूप म्हणजे आपण 10-10 मिनिटाला चेक करत असतोय किती व्ह्यू आले किती का आपलं हे झालं आहे. ते जाऊ दे, ते विषय जाऊ दे, आपण आपल्या पूजेच्या विषयात येऊ. आता आपल्याला धूपदीप सगळं लावून घ्यायचं आहे, कारण सगळी तयारी आपल्याला एकाच वेळेस लागते. जेव्हा आपण मग पुस्तकात बघून मंत्र उच्चार म्हणणार आणि तसं तसं आपल्याला करायचं असतंय. जेव्हा अक्षता व्हायच्या, हळदी कुंकू, चंदन, दीप, धूप, दर्शनम असं म्हणावं लागतं आहे. फुलंसुद्धा असते, पुष्पम समर्पयामी असं म्हणावं लागतं आहे. तर असं थोडंफार मला येतं आहे न बघता, तसं मी तुम्हाला सांगते. पण ही सत्यनारायण पूजा करायची कशासाठी तर ते सांगते. आपली लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सत्यनारायण करायचा असतो आणि लक्ष्मी सतत स्थिर असावी आपल्या घरात म्हणून सत्यनारायण करायचं असते. आणि माझ्या आज दाढ दुखत आहे, जरा दिसत असेल तुम्हाला, एक साईडचा माझा गाल सुजलेला आहे. तरी पण मी तुमच्यासोबत आज बोलत आहे, कारण मी सत्यनारायण करतच असते दर पौर्णिमेचा आणि सत्यनारायण करायलाच हवा. नसन तुम्ही करीत तर आपला हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काहीच नाही आणायचं, दुकानात जायचं, सत्यनारायणाचं फोटो, सत्यनारायणाचं पुस्तक आणायचं, तिथं सगळी सामग्री सगळी काही विधी दिलेली आहे. सगळं काही घरातच अवेलेबल असते, कुठंही जायची गरज नाही. आणि एक असं नारळ घ्यायचं, श्रीफळ जरी घेतलं तरी श्रीफळ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. तरी घरचे नारळ होतं, मी काही दुकानातून नाही आणलं, घरचे नारळ असल्यामुळे आम्ही काही दुकानातलं नारळ आणत नाही. आणि आपल्या शक्यतो हातात काचेच्या बांगड्या असाव्यात जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आणि म्हणजे कसं आहे, स्वामींच्या याच्यात सांगितलं जाते आणि काचेची बांगडी नेहमी लेडीजच्या हातात असावी, हे खूप चांगले संकेत असतात. त्यानंतर आपण आता काय केलेलं आहे, गणपतीची पूजा म्हणजे सर्वप्रथम कुठल्याही कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पापासूनच करतो. तर गणपती हे नमा म्हणायचं आहे, श्री महान गणपती याची आपण पूजा करणार आहोत. त्यानंतर आपला असते ती मधलीची मूर्ती असते, ती एक मूर्ती नाही म्हणता येत, सुपारी असते, ती एक वरुण देवाची असते आणि एक कुलदेवताची असते. असे हे 3 पूजा असतात. जर तुमच्याकडे गणपती नसाल तर तुम्ही तांबडी सुपारी देखील घेऊ शकता. असे हे 3 देव असतात आणि त्यानंतर एक रंगनाथ असते. तर अशी ही पूजा असते, साधी सोपी, खूप काही अवघड नाही, काहीच नाही. आणि एक ते 5 अध्याय वाचून घ्यायचे. त्यानंतर त्यातच पुस्तकाच्या पाठीमागे आरती दिलेली आहे आणि ते आपल्याला म्हणायचे असते. असं मंडल करून प्रसाद दाखवायचा, गायत्री मंत्राचा उच्चार करायचा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात्. त्यानंतर आपण प्राणाय स्वाती तुम्हाला सांगितलं ते 5 मंत्र आहेत जे नैवेद्य दाखवायचे ते आपण म्हणून घ्यायचे आणि प्रत्येक वाटेसमोर सेम तसंच करायचं आहे. त्यानंतर जे आहे आपले रंगनाथ देव त्यालासुद्धा तसंच करायचं आहे. त्याला शिऱ्याचा प्रसाद दाखवायचा, खडी साखरेचा दाखवायचा नसतो. एवढे काही साहित्य असते ते तुम्ही बघून घ्या. ह्यावेळेस नाही जमलं तर पुढच्या वेळेस नक्की तुम्ही सत्यनारायण करा. तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण आपल्यासाठीच करत असतो. जेवढं काय असेल तेवढं ना आपण आपल्यासाठीच करायचं आहे आणि घरात सुख शांतता सर्व काही टिकून राहतं. त्यामुळे सत्यनारायण नेहमी करावा, दर पौर्णिमेला करावा, महिन्यातून एकदाच पौर्णिमा येते, त्यामुळे एकदा करायला काही हरकत नाही. आणि 5 ते 7 या वेळेतच करावा लागतो तो, जास्त उशिरा नाही.
आणि संध्याकाळच्या वेळेसच लागतो आहे नाही का. त्यामुळे जास्त उशिरा नाही झाला पाहिजे आणि लवकर नाही. ह्या 2 तासात तुम्ही कधी करू शकता. आणि आज स्वामींचं म्हणजे तुम्ही ज्या देवीची भक्ती करत असाल त्याचं गुरुपद घ्या. गुरूंना तुमची काही इच्छा असेल ते सांगा आणि ती गुरु तुमची मनोकामना नक्की पूर्ण करतील. मनोमहाबळेश्वराची तुम्ही पूजा करतात ते ना तुम्ही पूजा करा आणि आज गुरुचा आशीर्वाद मागा. तर गुरुपौर्णिमेचे तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मी सत्यनारायणाचा प्रसाद देखील दाखवलेला आहे, पूजेची सामुग्रीसुद्धा दाखवलेली आहे आणि काय केलेलं आहे, पूजा कशी करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला आणि पूजा कशी झाली, तुम्ही केली असली तरी कमेंटमध्ये मला नक्की कळवा की ताई आम्ही पूजा केली. आणि नसेल केली तर नेक्स्ट टाईम नक्की करू शकता तुम्ही पुढच्या पौर्णिमेला. तर आपला व्हिडिओ कसा वाटला ही देखील कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला असेल त्याच्यात खूप काही महत्त्वाची माहिती सांगितली होती. तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आज जी काही पूजा मी केलेली आहे ती केल्याच्यानंतर लगेच टाकलेली आहे. आजचाच व्हिडिओ आहे आपला, आजच एडिट करून तुम्हाला लगेच पाठवला आहे. सगळे ते आपण वाचून घेतल्यानंतर आरती केली आणि त्यानंतर प्रसाद आपण आपल्या घरच्यांना दिलेला आहे, तो जो शिऱ्याचा प्रसाद केला होता. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असला तुम्हाला सगळी पूजा विधी कळलेली आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत. खात राहा, आनंदी राहा, असेच माझे नवीन व्हिडिओ बघत राहा. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं नोटिफिकेशन प्रत्येक वेळेस तुम्हाला अगोदर येणार आहे. तर ही पूजा आपली आजची झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप काही मनोभावी पूजा करण्याचं काहीतरी शिकवण्याचा होता. तर त्यातून काही तुम्ही शिकले असताना असं तरी मला वाटतं आहे. ते आपली आरती झाली. माझा हा छोटा मुलगासुद्धा होता आरतीला. तर हा आपला छोटा ब्लॉग आहे पण त्यात खूप काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद.